नमस्कार श्रोते. आजच्या सोयराबाईंचे अभंग 24वा भाग. सर्वांचं स्वागत. आजचा अभंग आहे, आमची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा घाली पोटामध्ये. आमचे पालन करील बा कोण, तुझविण जाण दुजे आता. करेल ते करा तुमचे उचित, माझी तो नीत निवेदिली. सोयरा म्हणे माझा जीव प्राण तुम्ही, आणिक तो आम्ही कोठे जावे. आजच्या अभंगात शरणागतीचा भाव दिसतोय सोयराबाईंचा. त्यांची दशा विपरीत झालेली आहे आणि त्यांना पोटामध्ये उराशी घेणारं कोण आहे? असा ते प्रश्न विचारतात. आणि आमचे पालन कोण करील बा? आमचं पालन कोण करणार? आणि तुमच्या विना दुसरा कोण आहे? करेल ते करा तुमचे उचित. तुम्ही उचित जे वाटेल ते करा. माझे तो नीत निवेदिली. जे नित्य, जे मी तुम्हाला सांगत असते, जी तक्रार करत असते, खंत करत असते, ती मी सांगतच असते, असं सोहरा म्हणते. आणि ती म्हणते, "तुम्ही माझा जीव प्राण आहे." तो जीव प्राण असताना आम्ही कुठे जाऊ? असं म्हणते सोयराबाई आजच्या अभंगात. आमची तो दशा विपरीत झाली. कोण आम्हा घाली पोटामध्ये. देवेश जसं म्हणाला सुरुवातीला, की शरणागतीचा अभंग आहे. तर मला आधीच्याच अभंगातल्या 2 ओळी आठवल्या. माझे माझे म्हणून गुंतले हाव भरी आणि दुसरी अंतकाळी कोण नये बरोबरी. ह्या मृत्यू लोकावरची, भूतलावरची आपली आपली म्हणवणारी माणसं सुद्धा आपली नसतात. मग आपलं कोण आहे? आणि त्याच्यामुळेच त्या म्हणतात, की आमची तो दशा विपरीत झाली, की बघा आमची दशा काय झाली ते. दशा म्हणजे अवस्था. आमची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा घाली पोटामध्ये. की आम्हाला पोटाशी कोण धरणार? आम्हाला कुशीत कोण घेणार? आमचे पालन करील बा कोण, तुझविना जाण दुजे आता. तुझ्याशिवाय आहे कोण आमचं पालन पोषण करायला? कळेल ते करा तुमचे उचित, माझे तो नित निवेदिली. इकडे तर त्यांनी पूर्ण टोनच चेंज केलाय, की मला जे सांगायचं होतं ते तर मी सांगितलं. कळेल ते करा तुमचे उचित. आता तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. कारण पालन करते तुम्ही आहात. सोयरा म्हणे माझा जीव प्राण तुम्ही, आणिक तो आम्ही कोठे जावे. एका एका देवाला, त्या पालनकर्त्याला त्या डायरेक्ट म्हणतात, की सोयरा म्हणे माझा जीव प्राण तुम्ही, की माझा जीव प्राण तुम्हीच आहात. आणि जर असं असेल तर मग आणिक तो आम्ही कोठे जावे, की मग आता आम्हाला अजून कुठे जायची गरज आहे? तुम्हीच या, तुम्हीच आम्हाला पोटाशी धरा, आमचे पालन पोषण करा. माझ्यासाठी सर्वस्व म्हणजे तुम्हीच आहात. असा हा पूर्ण शरणागतीचा भाव आणि त्या भावामागे त्या देवाविषयी असलेलं प्रचंड प्रेम. एवढं एकच मला ह्या चारी चरणांमध्ये ओतप्रोत भरलेलं दिसतं. की एक एक वेळ येते अशी आयुष्यात, की सगळं फोल आहे असंच वाटतं. आपण सगळे प्रयत्न करत असतो. संसार या गोष्टीविषयी तर सोयराबाईंनीच स्वतः बरंच लिहिलंय. आपण आधीच्या खूप साऱ्या अभंगांमध्ये ते बघितलं. पण एक एक शेवटचं स्थान असतं, एक विसाव्याचं ठिकाण असतं आणि त्या स्थानापर्यंत जाण्यासाठी एक धडपड असते आणि सोयराबाईंसाठी ते स्थान आहे विठ्ठलाचं. म्हणून त्या म्हणतात, की "सोयरा म्हणे माझा जीव प्राण तुम्ही, आणिक तो आम्ही कोठे जाऊ." बरोबर. तर
एवढा जर शरणागतीचा भाव आपण आणू शकलो आपल्या आयुष्यात, तरच कदाचित ते स्थान आपल्याला मिळू शकेल. बरोबर. आजच्या अभंगामध्ये तू पाहशील विठ्ठलाचा किंवा पांडुरंगाचा नामोल्लेख नाहीये. पण नाहीये. आपल्याला वाटतंय ते विठ्ठलालाच स्मरून केलेलं आहे वर्णन सगळं. बरोबर ना? हो, म्हणजे मला तू म्हणाल्यावर आत्ताशी माझ्या लक्षात आलं ते, की इथे विठ्ठलाचा कुठेच नामोल्लेख नाहीये, तरी मला शब्दाशब्दात तोच दिसला. हं, हं, हं. शिवाय आजच्या भागातही आपल्याकडे एक पाहुणे आहेत. त्याच्याविषयी तू सांगशील? अ, हो. ते सांगण्याआधी परत एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेईन मी, की इथे परत त्यांनी स्वतःचा उल्लेख फक्त सोयरा असा केलेला आहे. इथे त्या चोखियाची महारी नाहीये. बरोबर आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे हे पण भाव पूर्णतः फक्त आणि फक्त सोयराबाई यांचे स्वतःचे आहेत. त्या आता कुठल्याही भूमिकेत स्वतःला बघत नाहीयेत. म्हणजे कदाचित मनाच्या खूप उद्विग्न अवस्थेत असताना किंवा अशाच एका याच्यात त्यांनी हा अभंग रचला असावा असं मला वाटतं. तर आजच्या आपल्या या भागामध्ये आपले पाहुणे आहेत आपल्यासोबत अमोल कुलकर्णी म्हणून, जे माझे मित्र आहेत आणि ते स्वतः अशाच प्रकारे एक पॉडकास्ट चालवतात. वेगवेगळ्या विषयातल्या माहितगार तज्ञ मंडळींना बोलावून ते त्यांच्याशी गप्पा मारतात आणि खूप सारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर अमोल, तुझं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. अ, स्वागत आहे. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद चेतन आणि तुमच्या ह्या पॉडकास्टवर तुम्ही मला अ, आमंत्रण दिलत आणि तुमच्यासोबत गप्पा मारायची एक छान संधी मिळते मला. त्याबद्दल तुमचे आधी मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. अमोल, तुला आजच्या अभंगाविषयी काही बोलायचं आहे का? आणि एकंदरीत आमच्या उपक्रमाविषयी तुला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे. त्याविषयी तुला काय सांगावसं वाटतं? वा नक्कीच मला बोलायला आवडेल तुमचा हा जो काही उपक्रम आहे त्याविषयी. अ, सगळ्यात आधी तर तुमचं मी विशेष कौतुक करेन की तुम्ही हा जो विषय निवडलात ना. तसं बघायला गेलं तर आजकाल खूप सारे विषय आहेत की जे आजच्या काळाशी तसे सुसंगत असतात. अ, त्यात चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण तुम्ही जो असा आजच्या काळात एक ऑफबीट हा शब्द असतो ना, तसा जो विषय निवडलात ना त्याबद्दल आधी तुमचं मी परत एकदा कौतुक करतो. आणि त्यातही आणखीन दुसरा मला एक आवडलेली गोष्ट अशी की अ, जेव्हा आपण अभंग किंवा कुठलंही संत साहित्य म्हणतो, तेव्हा काही ठराविक नावं चटकन समोर येतात. त्यामध्ये तुकाराम महाराज असतील, अ, ज्ञानेश्वर माऊली आहेत. यांचे अभंग, ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा ह्या बरेचदा यांच्याविषयी ऐकायला मिळतं. त्यातले अभंग आपल्याला माहिती असतात. पण महाराष्ट्रातली संत परंपरा खूप मोठी आहे आणि त्यामध्ये तुम्ही संत सोयराबाई असं हे नाव ऐकून असतं, पण त्यांच्या अभंगांविषयी मला तरी शून्य माहिती होती, की खूपदा आलेले एखादा अभंग कानावर आला, ऐकायला आला काही निमित्ताने तर एक मनावर असं असतं, की हां, ठीक आहे तुकाराम महाराजांचा असेल किंवा फार तर एकनाथ महाराजांचा असेल. म्हणजे ह्या पलीकडे आपले हे जात नाही. माहिती जात नाही आणि त्यामुळे तुम्ही जो विषय घेतला संत सोयराबाई यांचे जे अभंग तुम्ही निवडलेत, ते मला खूप आवडलं मनापासून, की अ, ज्यांच्याविषयी ऐकायला, वाचायला मिळत नाही, त्यावर तुम्ही चर्चा करता, त्याविषयी अभ्यास करता. त्यामुळं ही एक खूप छान गोष्ट आहे. आणि त्यातले परत तुम्ही असं नाही केलं, की निवडक अभंग घेतलेत. तुम्ही पूर्ण म्हणजे जितपत मला माहिती आहे, की तुम्ही पूर्ण त्यांच्या अभंगांविषयी चर्चा करणार आहात, गप्पा मारणार आहात. हं. तर ही एक खूप छान गोष्ट आहे. अ, दुसरं म्हणजे की मला स्वतःला अ, त्यातलं आवडतं की एक ही प्राकृत भाषा आहे त्या काळातली. मला वाटतं मी जर चुकत नसेन तर एक 300-400 वर्षांपूर्वीची ती मराठी भाषा आहे.
जास्त अं, 500-600 वर्षांपूर्वीची. हा ती काय होतं की त्यातलं म्हणजे ती ऐकायला खूप गोड वाटते, पण त्यातला सगळा भाग समजेलच असं काही होत नाही आपल्याला. म्हणजे बरेचसे शब्द लागत नाहीत. किंवा त्या अभंगामध्ये, त्या ओवीमध्ये काय नेमकं म्हणायचं आहे, त्याच्या मागचा अर्थ काय आहे, हे वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर चटकन लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही दोघं जण मिळून त्यावर जो उहापोह करता आणि तो खूप असा सहज सोपा असतो आणि पण त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे ते कवितेसारखं असतं ना, की आपण बरेचदा म्हणतो ना, की एखादी कविता आहे तर कवीला हे म्हणायचं असेल, कवीच्या मनामध्ये अ, कदाचित हा अर्थ असेल त्या, तर तसं अभंगांचं पण आहे. तर त्याचा जो संबंध तुम्ही जोडता ह्या सगळ्या गोष्टींशी ते खूप खूप छान वाटतं ते ऐकायला, की आधी तर वाटत नाही शक्यतो, की हे आपल्या रोजच्या याच्याशी असेल. आता 500-600 वर्षांपूर्वी कोणीतरी लिहितं आणि ते आज मला कुठेतरी माझ्या आयुष्यात ते फिट बसतात त्या गोष्टी किंवा त्यांचा संदर्भ लागू शकतो. हे एकाच वेळी छान वाटणारी अशी भावना आहे किंवा गंमत पण वाटू शकते. पण तिथंच तर आपल्या संतांचं वैशिष्ट्य आहे असं मला तरी वाटतं, की त्यांनी अशा वैश्विक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, की ज्या आजही आपल्याला लागू पडतात. आणि तुम्ही ते खूप छान पद्धतीने मांडता. म्हणजे आता आजच्याच अभंगाचं तू जे म्हणालास ना, तर मला थोडा वेगळा असा अर्थ असं अर्थात ऐकल्यानंतर मला वाटलं जे की मला एक गोष्ट आठवली ती म्हणजे रामदास स्वामींची करुणाष्टकं आहेत. हं. अ, तर मला त्या अभंगांची आठवण आली की करुणाष्टकामध्ये असं आहे की ते अगदी अक्षरशः असे व्याकुळ होऊन रामाला हाक मारतात. असं एकूण ती करुणाष्टकं आहेत. तर बरोबर. तर तसाच हा अभंग मला वाटला की ज्यामध्ये हा जो संतांचा जो मार्ग तो भक्ती मार्ग मानला जातो ना, की हं. भक्ती मार्गाच्या ती जी भावना आहे की समर्पणाची जसं तू म्हणालास, तर त्या भावनेचा हा उच्चांक आहे. त्या त्या उच्चांकातून आलेला हा अभंग वाटला मला जे तुम्ही सांगत होतात ते. हं. तर माझा काही तेवढा अभ्यास नाहीये. पण तसं असावं एक असा माझा अंदाज. बरोबर. तू जे म्हणाला होतास, की ऑफबीट विषय आहे. विषय ऑफबीट वगैरे ठीक आहे. पण जेव्हा स्वतः आम्ही दोघं चर्चा करतो ना, हं, हं. तेव्हा असं आम्हाला कधीच जाणवलं नाही, की ही गोष्ट 500 वर्षांपूर्वीचीच लागू असेल. अगदी. आता आणि असं एकदाही झालं नाही. म्हणजे काय मी तर म्हणेन फक्त तंत्रज्ञान बदललं, भाषा बोलण्याच्या लकबी बदलल्या, आपले खाणं-पिणं बदललं, कपडे बदलले. आतून आपण आहोत तसेच आहोत. म्हणता येईल नक्कीच. वर्षांपूर्वी होतं तेच आता आहे. फक्त आपली प्रलोभनं बदलली. हं. बाकी सोयराबाई जे म्हणताय ते कधीच आम्हाला आउटडेटेड झालंय असं दोघांनाही वाटलं नाही. आपल्याला अजूनही तिथेच समाधान मिळतं जिथे त्यांना मिळायचं. बरोबर. कितीही धाव-धाव केली तरी तिथेच शांतता मिळते मंदिरामध्ये असं अ, आपली जडणघडणच तशी आहे मराठी मनाची असं मला तरी वाटतं. आणि बऱ्याच साऱ्या शब्दांपाशी आम्हालाही अडखळायला होतं. मग आम्ही त्याच्यावर खूप चर्चा करतो. इंटरनेटवर जाऊन आम्ही ते शोधून काढतो बऱ्याच वेळा, की नक्की काय हं, अर्थ असेल किंवा इथे त्याचा योग्य अर्थ काय घेतला पाहिजे किंवा सोयराबाईंना काय अभिप्रेत आहे. हं, हं, हं. त्याचा कुठला आता ही जी भाषा आहे, आता जसं शब्दकोश काही आहे का उपलब्ध? म्हणजे नाही, कारण काही शब्द विशेष म्हणजे निदान आम्हाला आंतरजालावर सापडला नाही आणि लायब्ररीत वगैरे जाऊन पाहणे इतपत आम्ही सध्या तरी कष्ट घेतलेले नाहीयेत. पण काही गोष्टी सापडतात किंवा काही वेळा संदर्भाने अर्थ सापडतो किंवा काही वेळा तो शब्द इतर ठिकाणी कुठे वापरला गेलेला असतो. त्याच्यावरनं मग शोधला जातो. हं, अशा हं, हं. पद्धतीने शोधत असतो आणि त्याचा काय योग्य अर्थ घेता येईल याच्यावर बरीच आम्ही चर्चा करतो आणि मगच तो पुढे आम्ही सांगतो. अच्छा. मला मला एक असं विचारायचंय म्हणजे उत्सुकता अशी आहे मला, की ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील यांच्या अभंगांना अ, अ,
आपण ऐकलेलं आहे म्हणजे भीमसेन जोशी असतील किंवा हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना केलंय म्हणजे गाण्यांच्या रूपामध्ये आपण त्यांना ऐकलं. तसं सोयराबाईंच्या अभंगांचं कुणी केलंय का? त्यांची अभंग कुणी गायली आहेत का? सोयराबाईंचा सगळ्यात गाजलेला अभंग म्हणजे अवघा रंग एक झाला. अच्छा. आणि दुसरा एक आहे देहासी म्हणती विटाळ, हा श्रुती विश्वनाथ यांनी गायला आहे. या संदर्भात आणखी माहिती कदाचित आपल्याला देवेश देऊ शकेल. अरे वा. सर्वप्रथम अमोलने खूप सुंदर सांगितलं. जो काही म्हणजे आमचा आलेख पण सांगितला, शिवाय त्याला जे काही वाटतंय मनोगत ते पण खूप छान सांगितलं त्याने. आणि चेतन म्हणाला तसा अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, हा त्यांचा सगळ्यात प्रसिद्ध अभंग आहे. किशोरीताईंनी खूप हे केलेलं आहे, प्रसिद्ध झालेला आहे. आणि ते आहेत काही अभंग, पण म्हणजे आपण नेहमी ऐकत नाही. आपल्याला एवढं माहीत नसतं त्याच्यामध्ये. तर असं आहे. आणि ते रामदासांचं तू बोललास ना, करुणाष्टके. छान सांगितलं, की कारण की याच्यात जे शरणागतीचा जो भाव असतो, तो याच्यात पुरेपूर आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या त्या भावाशी, त्या भावनेशी आपल्याला रिलेट करता येतं सगळ्यांनाच. म्हणजे तो तो वैश्विक भाव आहे. तू म्हणालास, की ते अजूनही वैश्विक आहे म्हणून आपल्याला ते आपल्या मनाला स्पंदन होतात त्याची. तर जाणवतात की. जाणवतात. हं. मग आणखीन मी आता एकदा विषय आहे तर छान मी काही प्रश्न विचारले तर चालतील तुम्हाला? अगदी विचार ना. हां. आता ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत माऊलींचे ते साधारणतः 12व्या शतकातले आहेत, बरोबर? म्हणजे मी चुकत असेल तर मला करेक्ट करा तुम्ही. आणि तुम्ही म्हणालात की सोयराबाईंचे अभंग हे साधारणतः 500 वर्ष आपण गृहीत धरूयात. तर एक म्हणजे 15वं शतक, 14वं 15वं शतक, बरोबर असं? बरोबर. म्हणजे असं जर आपण म्हणालो तर तुम्हाला त्या भाषेमध्ये काही फरक जाणवतो का? एका 200 वर्षामध्ये काही फरक पडलाय का? म्हणजे ज्ञानेश्वरांचे अभंग आणि सोयराबाईंचे अभंग असं? म्हणजे कठीण झाले आहेत समजायला का सोपे झाले आहेत? काय झालं नेमकं? आय डोंट नो तुम्ही कधी असं बघितलं असेल नसेल? हो. नाही. हां, देवेश तू बोल आधी. मी जे पाहिलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि ज्ञानेश्वरांचे अभंग वगैरे पाहिले आहेत. तर त्यांच्यामध्ये संस्कृत शब्दांचा वापर जास्त म्हणजे संस्कृतातून आलेल्या शब्दांचा वापर जास्त वाटतो. अच्छा. आणि नंतरचे जे जे अभंग आहेत आपले, अगदी तुकाराम महाराजांपर्यंत किंवा आत्तापर्यंत तुकोजी महाराजांपर्यंत ते थोडं संस्कृतचा प्रभाव कमी-कमी होत गेलेला आहे. एवढा तर ओके. फरक मला जाणवतो. आणि आता अर्थातच ज्ञानेश्वर माऊलींचा तर खूपच ते खूप सुंदर-सुंदर रूपक वापरायचे. आणि त्याच्यामुळे ते तसं म्हणजे तुलना होऊ शकत नाही. पण त्यांची ही खूप विलक्षण होती. आत्ताच्या म्हणजे कसं की साधारण भाषेमध्ये त्यांचं बोलणं सुद्धा खूप विलक्षण असायचं. म्हणून त्यांचा शब्दसंग्रह खूप जास्त होता. इतर जे संत होते त्यांच्यापैकी. म्हणून तो फरक जाणवतो असं मला वाटतं. अर्थात चेतनचं अजून काही दुसरं निरीक्षण असू शकतं याच्यामध्ये. याच्यात साधारण असे प्रामुख्याने टप्पे पडतात, की यादवकालीन मराठी, त्याच्यानंतर बहमनी कालीन मराठी, त्याच्यानंतर शिवकालीन मराठी, पेशवेकालीन मराठी आणि आधुनिक मराठी. असे जर साधारण टप्पे घेतले आपण तर यादवकालीन मराठी ही महाराष्ट्री प्राकृतच्या फार जवळची भाषा होती. अच्छा. सोयराबाईंचे अभंग त्या भाषेत आहेत. त्या ते टप्प्यावर. नंतर अच्छा. सोयराबाईंचे अभंग हे बहमनी काळातले असावेत.
ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणजे आता हे म्हणावं की नाही योग्य मला माहिती नाही, थोडे क्लिष्ट आहेत. काही काही शब्दार्थ खूप शोधावे लागतात ज्ञानेश्वरांच्या अभंगातले. काही काही खूपच सोपे आहेत. अर्थात त्याच्यामुळे त्यांच्या अभंगांचं सौंदर्य कुठेच कमी होत नाही. पण ती भाषा लोप पावून आता 800-900च्या वर वर्ष होऊन गेली आहेत. त्याच्यामुळे ते फार वेगळं पडतं. त्या मानाने सोयराबाईंचे अभंग थोडे समजायला सोपे जातात. तुकाराम महाराजांचे पण सोपे आहेत, पण काही काही शब्द लोप पावले जे प्रचलनात नाहीये. त्याच्यामुळे थोडी अडचण होते समजताना. आणि यात एक अजून असा फरक पडतो तो शिक्षणात. आता ज्ञानेश्वर माऊली हे अर्थातच त्या काळात जे काही शिक्षण असेल ते घेतलेले होते. संस्कृत घेत होतं कारण त्यांनी गीतेचं भाषांतर केलं, ज्ञानेश्वरी लिहिली. आणि सोयराबाई ह्या एक स्त्री आणि कदाचित अशिक्षित असाव्यात, त्याच्यामुळे तोही एक फरक पडतो. तरी सुद्धा काही काही ठिकाणी सोयराबाई इतक्या अचंबित करून टाकतात की त्यांना अशिक्षित खरंच म्हणावं का, हा प्रश्न पडला मला नंतर की मध्येच त्यांनी 4 देहांचा विषय काढला आहे. त्या अद्वैत आणि द्वैत या गोष्टीविषयी बोलतात. त्यांना खूप सारे दृष्टांत माहिती आहे, त्यांना महाभारत माहिती होतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, प्रत्येक संत वेगळे आहेत, त्यांच्या भाषेचा लहेजा बाज वेगळा आहे. पण या सगळ्याचं जर शेवटी गणित जमवलं तर ते गणित एकच आहे आणि त्या गणिताचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे विठ्ठल. नाही, हे खूप छान सांगितलंस. आता आता तो एक मला संदर्भ खूप एक वाक्य लक्षात राहिलं माझ्या चांगलं, की तो शेवटचा मुद्दा जो तुम्ही छान चर्चेलात, की आजच्या अभंगामध्ये कुठेही विठ्ठलाचा उल्लेख येत नाही. पण त्या विठ्ठलाविषयीच बोलत असाव्यात हे अगदी ठामपणे सांगता येतं, किंवा त्या व्यतिरिक्त दुसरा विचारच येत नाही कुणाच्या मनामध्ये. म्हणजे त्या एकरूप झालेल्या आहेत. हे आपण पण त्याच्याशी एकरूप होऊन जातो, की ह्या विठ्ठलाविषयीच बोलत असतील, आणखीन काय असणार वेगळं. हे खूप, म्हणजे तुम्ही त्यांचा अभ्यास करता करता तुम्ही पण अगदी विठ्ठलमय होऊन गेला आहात असं म्हणेन मी. आणि याचं श्रेय सगळं मी देवेशला, त्याच्यात माझं काही कर्तृत्व नाहीये त्याच्यात. नाही. अगदी अमोल म्हणतोय ते बरोबर आहे, की आपण विठ्ठल एकरूप होतो खरं तर ती भावना खूप महत्वाची आहे. आता तुम्ही म्हणा किंवा कोणत्याही संतांनी रागात पण विठ्ठलाला दगड म्हटलंच आहे. तर दगड आहे, तो विठ्ठल आहे, त्याला नाव दिलं, नाही दिलं, पण त्याच्या समोर आपण त्या भावनेत आपण शरण जातोय. त्याच्यामुळे इथे नाव नसून सुद्धा त्या भावनेतून आपल्याला तो विठ्ठल उभा असलेला दिसतोय, त्या शब्दांतून. नाहीतर म्हणजे जर नुसता कोणी नसता आणि म्हणजे त्या विठ्ठलाला फक्त एक विठ्ठल रूप दिलेलं आहे. खरं तर भाव आहे तो मुळात. आणि तो आपल्या सगळ्यांमध्ये परावर्तित होतो अशा शब्दांतून. आणि मग आपल्याला वाटतं की तो विठ्ठल आहे. म्हणजे त्या भावनेला एक विठ्ठल नाव दिलंय आपण असं. मस्त, मस्त. खरंच ही खूप काय म्हणतात, हे गरजेचं आहे. आणि आता माझा अगदी उत्सुकता अशी हे झाली की आता जेव्हा यांचे अभंग तुम्ही पूर्ण हे कराल, त्यानंतर तुम्ही नेमकं कुठल्या संताला आमच्यासाठी घेऊन येणार आहात, ही खूप उत्सुकता आहे आता. म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता, किंवा असं. नाही, आमचंही काही ठरलेलं नाही अजून. सोयराबाई ह्या अचानक माझ्याकडे आल्या. माझा विचार वेगळा होता हा उपक्रम सुरू करतानाचा. तसं मला असं वाटतं की जेव्हा सोयराबाईंचे 62 अभंग पूर्ण होत येतील तेव्हा कदाचित तो पांडुरंगच आम्हाला उत्तर देईल की पुढे नक्की काय करायचंय. त्याच्यामुळे आता आम्ही खरंच सांगतो, काहीच डोक्यात योजलेलं नाहीये, कोणाचंही नाव म्हणत नाहीये. करता करविता तो आहे असं मला देवेश नेहमी म्हणत असतो. सो ते त्यानेच ठरवावं आता की कोणाचं नाव पुढे आणायचं ते याच्यानंतर. किंवा तू म्हणतोय तसं
की आता आता कुठले संत तुमच्याकडे येतात ते ते हा, माहित नाही आपल्याला. तसंही असतं. So, ते संत बघू आता अ, तरी अजून 65 आम्हाला अभंग पूर्ण करायचे. पुष्कळ आहे अजून सोयराबाई, आम्हाला खूप काही सांगायच्या बाकी आहेत. बरंच काही सांगितलं पण आहे त्यांनी. बघूयात. ह्या अमोल, तुला एक विशेष सांगायची गोष्ट अशी की हे सगळं ह्याच्याविषयी सगळं बोलताना करताना एका गोष्टीची ना हळूहळू जाणीव व्हायला लागली की तुम्ही फक्त विश्वास ठेवा, तुमचं काम करत राहा. तो आहे. एक एक मला असं आता विचारावं वाटतं तुमच्या दोघांना, विशेष करून मला वाटतं हा प्रश्न खूप छान टप्प्यावर मला पडलाय, की तुम्ही इतके अभंग त्याचं निरूपण मला माहित नाही निरूपण आहे का हे, कारण साधारणतः जी निरूपणं आपण ऐकतो ती थोडीशी अशी जड अंगाने जाणारी, म्हणजे अशी पटकन त्याच्याशी तुम्ही शेवटपर्यंत नाही त्यांच्यासोबत राहू शकत अशा पद्धतीची असतात साधारणतः. पण तुमचं तसं नाहीये, त्यामुळे त्यांना निरूपण म्हणायचं की नाही हे तुम्हीच सांगू शकता. पण अ, मुख्य प्रश्न असा आहे माझा, की जेव्हापासनं तुम्ही हे करत आहात, अ, तुम्हाला स्वतःमध्ये काय असं बदल झाल्यासारखा वाटतोय, किंवा काय नेमकी तुमची मनाची अवस्था, भावना असेल, तर काही सांगता येईल का तुम्हाला त्याविषयी? देवेश, हो, सांग. हो. नाही मी नाही, सुरुवात तू कर ह्याची, कारण मला उत्सुकता आहे ह्याबद्दल. माझ्याकडनं? मला वाटलं की तू सांगतोयस असं. ठीक आहे. नाही, अ, नाही, कारण सोयराबाई ह्या माझ्या आधी खूप वेळा तू वाचलेल्या, ऐकलेल्या आहेस. हो. सोयराबाईंच्या अभंगावर बोलताना आणि सोयराबाईंच्या अभंगावर जेव्हा मी पूर्वी वाचायचो, तो हं, एक हं. तो एक भाग, आणि जेव्हा आता आम्ही बोलतो आहोत, तो एक भाग. याच्यामध्ये जर तुलना करायला गेलो, तर तेव्हा एक संवाद नसायचा. तेव्हा एक फक्त वाचणं असायचं. त्याच्यामध्ये काय अर्थ असू शकतो, याच्या शक्यता पडताळून पाहणं नसायचं. तेव्हा आपल्याला फक्त जेव्हा म्हणजे कधी आपल्याला वाटतं, की आपण अभंगांकडे कधी जातो? म्हणजे साधारण माझ्यासाठी मी माझं उदाहरण देतो, की एक मराठी माणूस, की ज्याला अभंगाची परंपरा माहिती आहे, अभंग आहेत, अभंगांमागचं पार्श्वभूमी काय आहे, हे जर माहिती असेल, तर तो आपल्याला कधी कोणाला काही वाटलं, काही प्रसंग झाला, मन शांत होण्यासाठी किंवा त्यातनं काही जसं म्हणतात, अ, गीता वाचावी, गीता वाचल्याने सगळे प्रश्न सुटतात असं म्हणतात. त्या हं. पद्धतीने आपण अभंगांकडे वळतो. मराठी माणूस जसं जर त्याला अभंगाचं महत्त्व माहिती असेल, तर तो वळतो. तर त्या पद्धतीने मी अभंगांकडे जात होतो, बघत होतो. बऱ्याच संतांचे अभंग वाचत होतो. तर कधी मन निराश झाल्यावर अभंग वाचले जायचे. पण आता जेव्हा अ, चेतनसोबत मी हे करायला लागलो, उपक्रम हातात घेतला, तर तेव्हा असं झालं की एक जसं फुल जसं फुलायला लागतं, पाकळी-पाकळी, त्या पद्धतीने आपल्याला समोर येतं, की या अभंगामध्ये म्हणजे एखादं फूल, आपण एक कळी असते, ती आपण कशी फुलायला लागते ना, त्या पद्धतीने ते सांगताना अनुभव येतो, की त्याच्या मागे किती सुंदर म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा येतो वर, आणि अ, मला वाटतं सूर्यफूल असावं, पण सूर्यफूल खूप मोठं असतं. पण साधारण छोटंसं एखादं फूल, की त्याच्यावर प्रकाश पडायला लागतो आणि हळू-हळू त्याचे रंग दिसायला लागतात. त्याच्या सगळ्या पाकळ्या निघतात. त्या प्रकारचा एक अनुभव, त्या प्रकारची एक समाधान, त्या प्रकारचं अ, आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्यावर होणारा परिणाम जसा वाटतो ना, तसं त्या अभंगातून वाटतो आपल्याला. असा दुसरा म्हणजे जो या भागात म्हणजे बोलताना जे झालं ना, तो हं, असा हं.